संत सोयराबाई या चोखोबांच्या धर्मपत्नी. चोखोबा मंगळवेढ्याचे, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका या मंगळवेढ्याचे संत चोखोबा. त्यांची मातंग समाजाचे असल्यामुळे गावकुसाबाहेर ते राहिलेले, उपेक्षित जीवन त्यांच्या वाट्याला आलेलं. आपल्या पतीबरोबर सोयराबाईंनी सुद्धा असं उपेक्षित जीणं जगलेलं आहे. पण जसं त्या चोखोबांना काबाड कष्ट करण्यासाठी, संसार चालवण्यासाठी, संसाराचा हा गाडा पुढं नेण्यासाठी कष्टामध्ये जशी त्यांनी साथ दिली, तसंच या आध्यात्मिक क्षेत्रामध्येही संत सोयराबाईंनी चोखोबांना साथ दिलेली आहे. लहानपणापासून या दोन कुटुंबावर वारकरी संप्रदायाचे संस्कार झालेले आहेत. ज्ञानदेव आणि नामदेवांच्या सहवासामध्ये चोखोबा आलेले आहेत आणि त्यामुळे चोखोबांना सुद्धा लहानपणापासून या पंढरीनाथाची ओढ होती, वारीची ओढ होती. पुन्हा तोच विषय येतो, संत दर्शनाचा काय लाभ होतो, संत सहवासाचा काय लाभ होतो, संत चरण रज आपल्याला जवळ जरी आलं, आपल्या कपाळाला आपण लावलं, त्यांच्या विचारांना आपण आपलंसं केलं तर काय होतं, तर हे घडतं. संत चोखोबांवर सुद्धा लहानपणापासून वारकरी संप्रदायाचे संस्कार झालेले होते. दर वारीला पंढरीला जायचं, पंढरीनाथाचं दर्शन घ्यायचं, त्याची आळवणी करायची. अनेक अभंग चोखोबांचे आपल्याला माहिती आहेत. आणि म्हणून संत चोखोबांना या आध्यात्मिक बाबतीत सुद्धा संत सोयराबाईंनी तेवढीच साथ दिलेली आहे. आणि म्हणून अतिशय रसाळ वाणीमध्ये, रसाळ शब्दांमध्ये, सोप्या आणि साध्या शब्दांमध्ये, भाषेमध्ये त्यांनी आपले अभंग लिहित असताना या सोयराबाईंनी जगण्याचं तत्त्वज्ञान आपल्या अभंगातून मांडलेलं आहे. साधं सरळ लिहितात. देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहासी विटाळ, आम्ही जरी आमचं ज्ञाती आमची जरी वेगळी असली तरी तो जो काही विटाळ आहे तो देहाला आहे, पण आमचा आत्मा हा काय आहे, निर्मळ आहे, शुद्ध आहे. आमची बुद्धी निर्मळ आहे. किती साध्या सोप्या आणि रसाळ भाषेमध्ये पण जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान मांडणाऱ्या या सोयराबाई भगवंताला त्या रोकडा प्रश्न विचारतात. आमुची केली ही न याती, तुझं का न कळे श्रीपती. आमुची केली ही न याती, तुझं का न कळे श्रीपती. तुला का नाही कळत आमचं दुःख, आमची हीन यातीमध्ये तू आम्हाला जन्माला घातलंस. त्याचं त्या दुःख, उपेक्षित जीवन त्या ज्या जगत होत्या त्याचा दुःख त्या आपल्या अभंगामध्ये मांडत होत्या. आणि मांडता मांडता भगवंताला रोकडा प्रश्न पण करत होत्या. त्यांच्या घरी कायम वारकऱ्यांचा, वारीला जाणाऱ्या येणाऱ्यांच्या, पंढरपूरला जाणाऱ्या येणाऱ्या वारकऱ्यांचा राबता होता. आणि सोयराबाई स्वतः स्वयंपाक करायच्या, अतिशय सुंदर स्वयंपाक, रुचकर स्वयंपाक करायच्या आणि सगळ्यांना आग्रहाने वाढायच्या. आग्रह करून करून सगळ्यांना जेवू घालायच्या. त्यांच्या पोटी संतान नव्हतं, त्याचं दुःख त्यांना होतं. ते त्या भगवंताला सांगायच्या, पंढरीनाथाला सांगायच्या. आणि पंढरीनाथ एकदा याचक बनून सोयराबाईंच्या घरी आला, त्यांच्या हातचा दहीभात खाल्ला आणि त्यांना आशीर्वाद दिला. आणि सोयराबाईंना पुत्र झाला, त्याचं नाव कर्ममेळा. सोयराबाईंचं बाळणपण करायला चोखोबांची बहीण निर्मळा ही पण संत आहे. या भागवत पंथामध्ये, या वारकरी संप्रदायातली ती पण एक संत, त्या पण एक संत आहेत.
अनेक अभंग त्यांनी रचलेले आहेत. निर्मळा नव्हती बाळणपण करायला. भगवंत स्वतः निर्मळेचं रूप घेऊन या सोयराबाईंचं बाळणपण भगवंतांनी केलेलं आहे. असा हा भगवंत आहे बघा, अतिशय दयाळू, आपल्या भक्तांचं लालन पोषण करणारा. या माऊलीचं शब्दवैभव, गावकुसा बाहेर जरी राहत होती तरी त्यांचं शब्दवैभव अचाट होतं, अफाट होतं, जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं होतं. चोखोबांच्या बरोबर पंढरीला जायचं, वारी करायची, पंढरीनाथाचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या रसाळ भाषेमधून पंढरीनाथाचं वर्णन करणारं अभंग त्या रचत असत. त्यांचे गुरु म्हणजे संत चोखोबा. चोखोबांनाच त्यांनी गुरु केलेलं होतं, पतीलाच आपल्या त्यांनी गुरु केलेलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडून लिहिलं जे जायचं ते अतिशय उच्च दर्जाचं साहित्य त्यांच्या हातून लिहिलं जात होतं. अशा या संत सोयराबाई यांच्या मृत्यू वगैरे कधी झाला याचा फारसा उल्लेख कुठं माझ्या वाचनामध्ये आलेला नाही. पण ही जी जोडी होती संत चोखोबांची आणि संत सोयराबाईंची, चोखोबांच्या नंतर सोयराबाई गेल्या असाव्यात, कारण त्यांच्या अभंगामध्ये संत चोखोबांच्या समाधीचं वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं. संत चोखोबांची समाधी ही पंढरपूरच्या देवळा नामदेव पायरी झाली की त्याच्या समोरच्या बाजूला संत चोखोबांची समाधी आहे आणि या समाधीचं वर्णन सोयराबाईंच्या अभंगामध्ये वाचायला मिळतं. त्यामुळे संत चोखोबांच्या नंतर संत सोयराबाई गेल्या असतील, पण त्या कुटुंबाची वारकरी परंपरा, वारकरी संप्रदायाची परंपरा, भागवत धर्माची परंपरा आजही चालू आहे. त्यांच्यासाठी जसा भगवंत धावून आला, त्यांचं कारुण्य, त्यांचं दुःख ऐकण्यासाठी जसा भगवंत येत होता, तसा तुमच्या माझ्या जीवनामध्ये भगवंतानी यावं, आपल्यालाही अवघा रंग आपला एक करावा, भक्तिरंगामध्ये आपल्याला बुडवून घ्यावं, आध्यात्मिक रंग आपल्याला सगळीकडे दिसावा, संसाराचा रंग आपला फिका, प्रपंचाचा रंग आपला हळूहळू फिका पडावा आणि भक्तिरंग आपला गडद होत त्या भक्तिरसामध्ये आपण बुडून जावं, तल्लीन व्हावं, परमेश्वराशी तादात्म्य पावावं, आपली पण देही असून विदेही अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी, भगवंताशी एकरूप तादात्म्य होण्याचं भाग्य तुम्हाला आणि मला लाभावं, भगवंताची भक्ती करण्याचं भाग्य, भगवंताची सेवा करण्याचं भाग्य, त्याचं गुणगान गाण्याचं भाग्य तुम्हाला आणि मला लाभावं, हीच आजच्या या आषाढी एकादशीच्या संकल्पाच्या निमित्ताने मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.